दिले 3 चेंडू. एकच दिलाय म्हणतात. आणखीन 2 द्या. वळूया मैदानाकडे, जिथे नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर ज्या गोष्टींबद्दल आपण बोलत होतो ना, की फिअर ऑफ विनिंग अँड फिअर ऑफ लुझिंग, तो क्वार्टर फाइनलच्या सामन्यामध्ये तुमच्यावरती एक प्रेशर असतं की 3 षटकाच्या सामन्यामध्ये केवल एक ओवर जो आपका भाग्य बदल सकता है, और जहाँ पर भाग्य का अगर मसला यहाँ पर चिड़ा है तो निश्चित रूप से थोडे अंशी का होईना आता नशिबाच्या अखत्यारीत आपण हा सामना सोडायचा की आपल्या प्रिपरेशन्सवरती काम करायचा याचाही विचार करावा लागेल. कारण क्रिकेटचा खेळ असा अनिश्चिततेचा खेळ आहे, याच्यामध्ये राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही, हे आपण अनेक वेळेला अनुभवलं आहे. आणि त्याचमुळे आजच्या दिवशीसुद्धा मैदानामध्ये अशा प्रकारचा दिमाखदार खेळ व्हावा किंवा कोणीतरी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकणारा एखाद्याचा भरघोस अशा प्रकारचा अर्थातच आपल्याला परफॉर्मन्स पाहायला मिळावा, ही अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही आहे. परंतु जेव्हा उन्हाचा प्रभाव आज दिवसभरामध्ये प्रचंड झाला, 35 डिग्रीपेक्षा अधिक टेम्परेचर आपण अनुभवलं, आणि मग आपल्या सगळ्यांना वाटू लागलं की नाही, आज त्या प्रकारचं क्रिकेट नाही आहे की जिथे आपल्याला मैदानामध्ये प्रत्येक वेळेला स्वतःला झोकून देऊन काम करता येईल. कारण इथे थोड्या अंशी का होईना आपल्यावरती प्रेशर आहे, आणि ते प्रेशर याच गोष्टीचं आहे की आपल्याला या वातावरणाशी सुद्धा लढायचं आहे. पण पुन्हा एकदा बॅटल सुरू होते, आणि त्याच्यामुळे या 2 दिग्गज संघांमधलं, 2 दिग्गज खेळाडूंमधलं द्वंद्व आपण पाहतोय. आणि हे 2 दिग्गज खेळाडू म्हणजेच गोलंदाज माळी वर्सेस समर्थ कडू. पहिला चेंडू अनिल माळीचा हा खोलवर टप्प्याचा, पण स्लोअर वन जाणीवपूर्वक केलेला. दिस इज ऑल अबाउट द स्ट्रॅटेजी. रिअली आय डोंट नो अबाउट दॅट, पण या गोष्टींचा, या क्लुप्त्यांचा वापर अनेक वेळेला करण्यात येतो. आपल्याला माहिती असेल ESPN क्रिक इन्फो ही एक वेबसाईट आहे, आणि त्याच्यावरती बरेच सारे आर्टिकल असतात, आणि त्या आर्टिकलमध्ये नेहमी काही गोष्टींचा असा उल्लेख असतो. त्याच्यामधलं एक फार सुंदर अशा पद्धतीचं एक आर्टिकल होतं, द सिली सेमीफायनल असं त्याचं वर्णन केलं होतं. सो द सिली वर्ड्स फॉर द नाही 2 टीममध्ये कळलं, सिली सेमीफायनल असं त्याचं वर्णन केलं होतं. त्याचं कारण असं होतं की त्या शब्दाचा वापर यासाठी केला गेला होता की काही वेळेला कसं असतं की दोन्ही संघांकडून त्या पद्धतीचा एक परफॉर्मन्स पाहायला मिळतो, पण तो परफॉर्मन्स अप टू द मार्कसुद्धा पाहायला मिळत नाही. पण त्यातून एखादा विजेता असा संघ होतो जिथे तो सामना कुठेतरी निसटलेला आपल्याला हातातून पाहायला मिळतो. पण हा क्वार्टर फायनलचा सामना आहे, जिथे जिंकायचं प्रत्येकाला आहे, पण त्या पद्धतीची ती कामगिरी होणार का? कारण निशांत शिवलकर मैदानामध्ये आहे. याच निशांतला आपण विक्रोळी संघामधून खेळताना पाहिला, लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा मोठा परफॉर्मन्स देताना पाहिला. आणि आता अनिल माळीच्या समोर गोलंदाजी, या गोलंदाजाच्या समोर जर तुम्हाला बोलायचं असेल ना, तर अनिल माळीने अनेक वेळेला अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आणि विशेषतः चेंडूच्या टप्प्याच्या ॲक्युरसीच्या बाबत म्हणायचं झालं ना, तर अनिल माळीचा हात धरणं फार कठीण आहे, कारण त्याच्याकडे ती एक अशा पद्धतीची भेदकता आहे, ती भेदकता भेदणं फार आवश्यक असणार आहे. यावेळेला तेच आपल्याला पाहायला मिळते की ते टायमिंग साधू शकत नाही आहे निशांत. चेंडू अक्रॉस द लाईन येऊन खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला, बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. पण tenniscricket.inच्या या वेबसाईटवरती आपण सगळी जी क्षणचित्र आता आपण पाहतोय ना तुमच्या स्क्रीनवरती, की कल्याण संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला, क्षेत्ररक्षणाचा समर्थ कडू खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती, निशांत शिवलकर खेळतोय वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या 3 चेंडूंमध्ये अद्यापपर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. दनविन स्पोर्ट्स अलिबाग संघाचे संघ मालक समीरजी चौगुले हे सुद्धा या ठिकाणी नक्कीच या सामन्याचा आनंद लुटतात. त्यांना सुद्धा माहिती आहे की फायनल पनवेलमध्ये मारणं वेगळं आणि फायनल आपल्या घरच्या अलिबागमध्ये मारणं वेगळं. त्याच्यामुळे तो जो एक वेगळा आनंद आहे ना, आपल्या घरी ही फायनलची ट्रॉफी आपल्या घरातून नेणं आणि घरच्या प्रेक्षकांसमोर ते नाव निर्माण करणं, यात एक वेगळी मजा असते. याही वेळेला लाखो टप्प्याचा चेंडू, परंतु समर्थ कडूपासून दूर जाणारा, 1 धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. पण अनिल माळीला जाणीवपूर्वक थोड्या अंशी का होईना संयमी पद्धतीने सामोरे गेले दोन्ही फलंदाज. आय डोंट नो दिस इज ऑल अबाउट वन्स अगेन स्ट्रॅटेजी ऑर नॉट. कारण हे नेहमी जे असतं ना की लुक ॲट द बॉलर नॉट टू द बॉल असं जे नेहमी म्हटलं जातं, त्या पद्धतीने हे क्रिकेट खेळलं जातं की मग काही वेगळ्या पद्धतीने तुम्हाला फॉलो किंवा मग तुम्ही वेगळ्या पद्धतीने तुमचे पॅशन्स फॉलो करत असता. कारण तुमच्यासमोर असणारे गोलंदाज त्याच्या नाव आणि त्याच्या फेमसोबत तुम्ही कामगिरी करताय, विरुद्ध तुम्ही कामगिरी करताय, की मग तुम्ही तुमच्या भरोशावरती कामगिरी करताय. पण आत्ता मात्र हे जे बॅटल आहे ना, यामध्ये पाहतोय पहिल्या 4 चेंडूत अनिल माळी मात्र यशस्वी ठरलाय.
हा मात्र खराब चेंडू पाहायला मिळाला आणि तितकाच चांगला फटका सुद्धा खेळलाय. चेंडू सीमारेषा पार निशांत शिवलकरच्या बॅट मधून निघालेला हा सुपर सेबी उपरवाला फॅन्टास्टिक स्ट्रोक. धावफलकावरती पाहायला मिळतात. एक ओव्हर पॉवर ओव्हरटेक आणि ओव्हरकम अशी सिच्युएशन जर मैदानामध्ये तुम्हाला आणायची असेल ना, तर त्या पद्धतीचा तो थोडा ओव्हर पॉवर परफॉर्मन्स दाखवावा लागतो. निशांत शिवळकरच्या बॅटमधून असे फटके विक्रोळी संघासाठी अनेक वेळेला पाहिले असतील. आज धनवीन स्पोर्ट्स अलिबाग संघाच्या संघ मालकांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं काम त्यांच्याद्वारे झालं. काही वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नशीब साथ देते. चेंडू जातोय तो सरळ लॉंग लेग सीमारेषेवरती. एक धाव तो पळून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नामध्ये सुंदर फेक होते, फलंदाज बाद. वरती आपण जे काही क्षणचित्र पाहिले ना, की डायरेक्ट हिट किंवा ज्याला आपण म्हणतो ना थेट फेक स्टंपवरती करणं आणि त्या पद्धतीने फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करणं, याच्यामध्ये तुमचा ॲथलेटिझम दिसतोय. तुम्ही मैदानावरती किती चाणाक्ष आहात, चतुर आहात आणि आपण 100% देतोय का, हे मॅटर करतं. एक नेहमी लक्षात घ्या, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं सर्वप्रथम धावसंख्या सांगूया. 10 धावा धावफलकावरती, एक गडी बाद 10 धावा धावफलकावरती येतात. धनवीन स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे. सोन्या नवीन फलंदाज मैदानामध्ये गेल्यात. सोन्या गायकवाड अर्थात ज्यांना आपण ओळखतो, नॉन स्ट्राईक एंडला ते फलंदाजी करणार आहेत. आणि पनवेल क्रिकेटमध्ये विशेषतः पारगाव संघासाठी ज्याने मोठ्या मोठ्या इनिंग खेळल्या आणि विशेषतः आपल्याला पाहायला मिळालं असेल, सोन्याने अलिबागमध्ये केवळ 2-3 वेळा तो मैदानामध्ये आलेला आहे. खास करून क्रीडाभवन नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा सोन्या मैदानावरती आलेला पाहायला मिळाला आणि त्यानंतरच्या काळामध्ये काही 1-2 ठिकाणी अपवादात्मक क्रिकेट मैदानामध्ये तो खेळताना पाहायला मिळाला. पण आज 40+ क्रिकेटमध्ये खेळण्याचा आनंद आहे. पण लक्ष जे काही असेल ना, ते या बॅटलकडे असेल की प्रदीपची गोलंदाजी म्हणजे डॉनची गोलंदाजी विरुद्ध आजचा डॉन समर्थ कडूची बॅटिंगकडे. हे बॅटल फार महत्त्वाचं आहे. खरा डॉन कोण, हे थोडंसं चित्र रंगवायला काही हरकत नाही आहे. राईट आर्म राऊंड विकेट प्रदीप फॉर समर्थ कडू. पहिला चेंडू समर्थ कडू ठोकतोय, चेंडू हवेत पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि डॉन या ठिकाणी सफलता हासिल करतोय. टचमध्ये असणारा फलंदाज समोर आहे, पण मैदानामध्ये तुमचा अप्रोच काय आहे ना, त्याला फार महत्त्वाचं असतं. ही मानसिकता कणखर असणं फार महत्त्वाचं असतं. आणि जे म्हणतात ना, की जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. आणि या वेळेला ज्या क्षणाला तो गोलंदाजीला आला, की आपण एका नेव्ही टेक रायडर्स कल्याण संघाला प्रतिनिधित्व करतोय. कल्याण संघाने जिथे नाणेफेकेचा कौल जिंकलेला आहे, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे, समोरच्या फलंदाजांना आपल्याला धावांपासून रोखावं लागणार आहे. या सगळ्या सिच्युएशनमधून थोड्या अंशी का होईना बायस परफॉर्मन्स द्यायचा नाहीये, तर अगदी त्याच्या अपोजिट परफॉर्मन्स द्यायचा आहे. त्या सिच्युएशनला धरून आपल्याला कामगिरी करावी लागणार आहे. आणि त्या पद्धतीचा खेळ परिस्थितीनुसार बदलणं, हा खऱ्या अर्थानं वयाच्या 40 नंतरचा खऱ्या अर्थानं जो गेम असतो ना, तो आज मित्रांनो आपण अनुभवतोय या 40+ लॉट्समध्ये. वसीम या वेळेला आल्या आल्या चेंडू फटकावतोय. चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, 1 बाउन्स फॉर. वेळेला मात्र पलटण भारी पडणार आहे आमची धनवीन स्पोर्ट्स अलिबागची, असा कदाचित संदेश फलटणवरून पलटणसाठी देत असताना.
यावेळेला ऑफ स्टंपला कव्हरमध्ये खेळतोय, चेंडू सीमारेषा पार होणार यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. येस इट इज. वेलकम फॉर वन्स अगेन बाय वसीम शेख. प्रयत्न केला पण तो चेंडू फाईन लेगला गेला. यानंतर कव्हरला एक चौकार पाहायला मिळाला, पण आता मात्र सरळ मिडल स्टंप गाठतोय आणि फलंदाज बाद होऊन परतणार आहे पावलांमध्ये. चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्याला म्हणतो ना की यू मिस आय मे हिट, अशा पद्धतीचं हे चित्र आपण मैदानामध्ये अनुभवलं सुद्धा. हेच क्रिकेटमधली विजिगुषी वृत्ती बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभवतो. एक डाव तुझा म्हणजे ठोसास ठोसा, अशा पद्धतीची अलीकडची प्रवृत्ती आपण अनुभवत असतो. इथे आपण पाहतोय की ॲक्च्युली एक कॅप्टन, दोन कॅप्टन की तीन कॅप्टन बरेच सारे जण हात करतात. त्याच्यामुळं चित्र मात्र तिथे स्पष्ट होत नाही आहे की नेव्ही टेक रायडर्स संघाच्या कल्याणचा कॅप्टनशिप कोण करत आहे. पण हरकत नाही आहे, ही सिच्युएशन बऱ्याच वेळेला होत असतं. आमच्या वर्सोलीमध्ये त्याला आम्ही हे म्हणतो की सब तांडेल तो गमात कोण सांडेल. 18 धावा धावफलकावरती 3 गडी बाद, 1.4 षटकांचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. 3 षटकांचा खेळ हा होणं अभिप्रेत आहे, म्हणजे 3 षटकांचाच सामना असणार आहे. एव्हरीथिंग इज अ फेअर इन लव, वॉर अँड क्रिकेट असं मी नेहमी म्हणतो. कारण त्याचं कारण आहे की क्रिकेट इज ऑल अबाउट द बॅटल, क्रिकेट इज ऑल अबाउट द वॉर, आणि ते तुमच्या मनामध्ये असणं फार महत्त्वाचं आहे. मानसिक कणखरता याला फार महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही स्टुडंट असाल तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तुम्ही नोकरदार असाल तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तुम्ही गृहिणी म्हणून स्त्री असाल तरी तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तुम्ही नोकरदार स्त्री असाल तरीही तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तुम्ही समाजामध्ये जगत असताना वेगवेगळ्या भूमिका बजावत असाल, कोणी इंजिनियर असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी मच्छीमार असेल, कोणी शेतकरी असेल, कोणी बँकर असेल, या सगळ्यांसाठी ही मानसिक कणखरता महत्त्वाची, जी स्पोर्ट्समधून आपण बऱ्याच वेळेला शिकत असतो. आपल्याला माहिती असेल ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल ज्या वेळेला नीरज चोप्राला मिळालं, नीरज चोप्राचं एक स्टेटमेंट टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून आलं होतं. माझ्या घरामध्ये किंवा माझ्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचं मैदान नाही आहे, भालाफेकसाठी कोणत्याही प्रकारची अनुकूलता माझ्याकडे नव्हती, पण तरीसुद्धा एक जिद्द माझ्या मनामध्ये होती की भारतासाठी गोल्ड आणायचं आहे, भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे. ही जिद्द फार महत्त्वाची असते. ही जिद्द कुठून येतं? मी म्हणतो ना द नीड ऑफ, ज्याला आपण म्हणतो ना ॲग्रेशन, हे ॲग्रेशन फार महत्त्वाचं असतं आणि ते नीड ऑफ ॲग्रेशनबाबत आपल्याला नक्की बोलावं लागेल. अर्थात या चेंडूनंतर आपण बोलू, कारण आता प्रदीप गोलंदाजीसाठी सज्ज झाला आहे आणि नवीन फलंदाज येतोय रघुनाथ माळी, ज्यावेळेला धावफलकावरती 18 धावा लागलेल्या आहेत. 10 चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही साधारण 8 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. इथून थोडा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांकडून पाहायला मिळेल, पण पाहायचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनप्रेडिक्टेबिलिटी ऑल्सो. रघुनाथ माळी या वेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढण्याच्या याच्यामध्ये वाईडेश लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळतोय. एक धाव तर नक्की मिळणार आहे. सोन्या गायकवाडकडे स्ट्राईक असणार आहे. 19 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत पाहायला मिळालेल्या आहेत. पण एक गोष्ट जमेची असणार आहे, ती म्हणजे आपण पाहतोय ना कल्याण संघाच्या बाजूने की दोन्ही लेफ्ट हँडेड जे चांगले फलंदाज होते, म्हणजे एक फलंदाज विशेषतः आपण पाहिलं तर समर्थ गडू होता आणि दुसरा फलंदाज वसीम शेख होता. हे दोन लेफ्ट हँडेड फलंदाज बाद झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तो जो एक ॲडव्हान्टेज आहे की डावखुऱ्या फलंदाजांना बाद केल्यानंतर तुमच्याकडे एक मैदानामध्ये कॉन्फिडन्स येत असतो आणि तो कॉन्फिडन्स घेऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच प्रदीप अँड कंपनी करण्याचा प्रयत्न करतात. सोन्या गायकवाड यावेळेला ठोकतोय. चेंडू मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. दुसऱ्या प्रयत्नात झेल होतोय आणि फलंदाज बाद. सुटकेचा निश्वास.
मैत्री चषक वर्सोली आपण अनुभवतोय मित्रांनो. आणि या स्पर्धेमध्ये स्पर्धेचे आयोजक संयोजक या नात्याने आकाजी राणे, ॲडव्होकेट सुजय गरत यांनी अतिशय भरपूर मेहनत घेतलेली पाहायला मिळाली. आणि त्यांचे सर्व सहकारी संदीपजी गरत असतील किंवा त्याच वेळेला चेतन गरत असेल, आमचे गोलू असतील किंवा त्याच वेळेला आमचे प्रतीक असतील किंवा त्यांच्या समवेत असणारी आमची सर्व मंडळी यांनी भरपूर सारी मेहनत घेतलेली आहे. प्रत्येकाचा इंटरव्ह्यू आज घ्यायचा होता आपल्याला, पण प्रत्येकजण मी इथे बसलो की लगेच गायब होताना पाहायला मिळालेत. त्याच्यामुळे काही अंशी होतं असं. पण एक गोष्ट मात्र स्वप्नीलजी नक्की आहे की प्रत्येकाचा इंटरव्ह्यू जरी नसला झाला तरी या सगळ्यांनी काम मात्र चांगलं केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना आपण दाद दिली पाहिजे. कारण काय, आपण प्रत्येकाचं नाव घेणार नाही आणि नाव घेतलं की संदीप सर इंटरव्ह्यू घेतील की काय असंही वाटतं काही जणांना, मग समोर येत नाही प्रत्येकजण. पण ठीक आहे, हरकत नाही आहे. तुमची मेहनत महत्त्वाची आहे आणि मैत्रीचं नातं आपण टिकवलं त्याबद्दल आभार आहे. पहिला चेंडू यावेळेला लॉलीपॉप फुलटॉस, एक ज्युसी फुलटॉस ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचा करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो जाणीवपूर्वक केला गेला की रघु आयदर त्याने मिड विकेटला तो फटका खेळावा किंवा लॉंग ऑनला तो फटका खेळावा आणि तिथे डीप खेळाडू तैनात केला जातो. या काही गोष्टी असतात आणि त्या पद्धतीने ही रणनीती वापरली जाते. पण या रणनीतीचा भाग थोडा ओलांडावा लागेल, कारण अरे हा मगाचा मॅच विनर प्रवीण काहीतरी नाव आहे त्याचं, दीपक न्यू बॅट्समन अर्थातच मैदानामध्ये फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये ज्याने लास्ट मॅचमध्ये 2 धावा देऊन एक विकेट प्राप्त केली होती, तोच यावेळेला आता फलंदाजीला आला. आणि समोर गोलंदाज आहे रुपेश, ज्याला अर्थातच मैदानामध्ये या धावा रोखण्याचं काम करावं लागेल. कारण अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 20 धावा आलेल्या आहेत आणि यावेळचा हा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा नक्की गाठणार, कारण या धावा महत्त्वाच्या असणार आहेत. एक सुंदर फटका पाहायला मिळतोय, चेंडू सीमा पार, षटकार. नवीन गोलंदाज बदलण्याचा म्हणजे गोलंदाज बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अर्थातच बदलण्याचा निर्णय घेण्यात आला की यानंतर अर्थातच मला वाटतं दोन्ही पंच या ठिकाणी काहीशी चर्चा करत असताना खेळाडूंची काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचेल, परंतु लवकर निर्णय व्हावा हीच अपेक्षा व्यक्त करतो. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. रविदादा जा ना, रविदादा. गोलंदाज इंजुर्ड असल्या कारणाने तो मैदानातून बाहेर होतोय. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. 26 धावा धावफलकावरती झाल्या. 4 चेंडू येणं अजूनही बाकी आहे.
गणेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. रुपेशची पुढची 4 चेंडू करण्याची जबाबदारी आता गणेशची असेल, पण त्याच वेळेला हा जो निर्णय बदलण्यात आलाय तो बघायचा आहे की कितपत सार्थ ठरवतोय. कारण फलंदाज दीपकच्या बॅटमधून आलेला जो फटका होता ना यासिन सर, तो फार इंटरेस्टिंग होता. येस, राऊंड विकेट पुढचे 4 चेंडू करण्याचा निर्णय असेल गोलंदाजाचा. लेफ्ट आर्म बॅट्समनच्या समोर त्या पद्धतीचा आक्रमक पवित्रा सुद्धा घेतला जाणार. पण धनवीन संघासाठी या वेळेला मात्र हा धनराज स्ट्रोक पाहायला मिळतोय, कारण त्या पद्धतीची राजेशाही सुरू झालेली आहे. मोठ्या स्ट्रोकसाठी खेळण्याचा प्रयत्न दीपकचा जरूर असेल, पण सुंदर क्षेत्ररक्षण झालं. आपल्याला कौतुक करावं लागेल प्रदीपचं, कारण प्रदीप आज डॉन अशा पद्धतीचीच कामगिरी करतोय, म्हणजे डॉनचीच कामगिरी. गणेशचा हा चेंडू थोडा फिरवला होता गणेशने जाणीवपूर्वक. एक आपण म्हणतो ना की फ्लायटेड चेंडू टाकला होता, ज्या चेंडूवरती समोरच्या फलंदाजाला बुचकळ्यात टाकण्यासाठी अशा प्रकारचा चेंडू होता. या फ्लायटेड चेंडूवरती फलंदाजाने सुद्धा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, पण 2च धावा त्याला मिळतात. 36 धावा धावफलकावरती झाल्यात. हे षटक जर आपण पाहिलं तर अद्यापर्यंत 1, 6, 6, 2, 2 म्हणजेच 13, 2, 15, 2, 17 धावा अद्यापर्यंत आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. आणि यापैकी 16 धावा दीपकच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 4 चेंडूंचा त्याने सामना केला. आणखीन एक मोठा फटका जरूर खेळतोय. याही वेळेला आपण पाहिलं की डीप स्क्वेअर लेग किंवा मिड विकेट या रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि त्या प्रयत्नामधून धावा बनवण्याच्या प्रयत्नामध्ये तो यशस्वी सुद्धा होताना पाहायला मिळाला आहे. या 2 धावाने धावसंख्या वाढणार आहे. धावसंख्या वाढून पोहोचते ती अर्थातच 38 पर्यंत. 38 धावसंख्या धावफलकावरती, आणि सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 39 धावांची. 39 धावांचं आव्हान कशा पद्धतीने पार करणार, कारण नेव्ही टेक रायडर्स कल्याण संघाला थोडासा एक परफॉर्मन्स आता या ठिकाणी तगडा परफॉर्मन्स द्यावा लागेल हे त्यांनाही माहिती आहे. शेवटच्या षटकामध्ये एवढ्या धावा त्यांनाही अपेक्षित नव्हत्या, कारण पहिल्या 2 षटकामध्ये केवळ 19 धावा आल्या होत्या, पण तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा येतात. त्याच्यामुळं 12 चेंडूंचा खेळानंतर 6 चेंडूत 19 धावा आल्या, 38 धावा धावफलकावरती. पण क्रिकेट हाच तर याचसाठी अनिश्चिततेचा खेळ आहे. मी परत एकदा कॉल देतोय. अर्थातच दिगोडी संघ सुद्धा मला वाटतं उपस्थित झालेला आहे. थँक्यू सो मच. प्रत्येकाला फायनल जिंकायची आहे, फायनलपर्यंत पोहोचायचं आहे. मनपूर्वक शुभेच्छा. खूप मला वाटतं जवळजवळ 3रं वर्ष असेल तुम्ही या स्पर्धेत सहभागी झालात, आणि पहिली 2 वर्ष थोड्या अंशी बॅडलक झालं, पण यावर्षी खूप चांगले खेळलात. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन मित्रांनो. सेमीफायनल आणि फायनलसाठी लकी चिठी तुम्हा सर्वांनाच मिळो अशी काही अपेक्षा व्यक्त करू शकत नाही, पण ज्याला कोणाला मिळेल त्याच्या दृष्टिकोनातून जो परफॉर्मन्स चांगला होईल त्याच्यावरती आपण नक्की बोलणार आहोत. पण तत्पूर्वी अर्थातच जाऊया परत एकदा या इनिंगकडे. पहिली इनिंग संपली. यासिन सर, 18 चेंडूमध्ये 38 धावा आल्यात. 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. आकाशजी राणे किंवा ॲडव्होकेट सुजय गरद आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भरवलेल्या स्पर्धेमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा अनुभवता आली. पुन्हा एकदा मैत्री चषक. मैत्री चषकाची एक वेगळी खासियत आहे. हां, ॲडव्होकेट सुजय गरद यांना विनंती असेल की आपले सहकारी आपली व्यासपीठावरती वाट पाहतात, तर आपण त्यांना जॉईन व्हायचं आहे. 18-39चा सामना आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे आपण प्रेडिक्शन करणं फार कठीण होऊ शकतं, पण तरीसुद्धा एक चांगली मॅच पाहायला मिळावी रसिक प्रेक्षकांना ही अपेक्षा व्यक्त करायला काही हरकत नाही आहे. कारण साधारण आपण पाहिलं तर 5:24 झालेत. चला, सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. मी आमचे दोन्ही पंचांना मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण गेले 3 दिवस आणि आज सर खास करून भरपूर उन्हाचा प्रभाव जाणवला, पण अशा वेळेला डिहायड्रेशनचा त्रास तुम्हालाही होऊ नये. नाईटला जाऊ नका बिलकुल असेल कुठे तर ही विनंती तुम्हाला मी करतो, कारण खूप चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळाली. हे आमचे अर्थातच प्रवीण पाटील आणि त्याचप्रमाणे प्रीतम पाटील या दोन्ही सरांना आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण पंचांची कामगिरी पार पाडणं ही अर्थातच एक वेगळी भूमिका असतं. पण सॉरी विशाल पाटील आणि प्रीतम पाटील या सर्वांचं मी अर्थातच मनपूर्वक धन्यवाद देतो. विशाल आणि प्रीतम सरांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वळतो मैदानाकडे, ज्या ठिकाणी 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. आणि घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक यासिनजी मर्चंट यांच्याकडे.
धन्यवाद संदीप. मैत्री ग्रुप आयोजित मैत्री चषक 2023 या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. सन्माननीय आयोजक ॲडव्होकेट सुजयजी घरत, माननीय माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य वर्सोली ग्रामपंचायत आणि त्याचप्रमाणे आकाशजी राणे, उपाध्यक्ष रायगड जिल्हा युवा काँग्रेस. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील खऱ्या अर्थानं सर्व सदस्य यांचे अगदी मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूया, कारण प्रत्येकानं आपापल्या खांद्यावरती जी जबाबदारी घेतलेली आहे ती जबाबदारी अगदी यथोचित इथे आणि योग्यरित्या त्यांनी पार पाडलेली आहे. संदीप घरत, प्रतीक म्हात्रे, रुपेश म्हात्रे, चेतन घरत, प्रतीक वारडे, यतीश मानकर, निखिल पवार अर्थात गोलू, सिद्धू म्हात्रे, उमेश घरत, अमित कचरेकर, रुणाल पाटील, रुद्राक्ष कोळी आणि विराज नाईक. त्याचप्रमाणे आमचे गुणलेखक मयुरेश सारंग, DJ मास्टर लवेश, कार्तिक ऑडिओ. त्याचप्रमाणे पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय विशालजी पाटील सर आणि त्याचप्रमाणे प्रीतम पाटील सर. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. त्याचप्रमाणे आमचे स्पॉन्सर, आमचे पाठीराखे सन्माननीय साबिरभाई कुरेशी, मॅन फ्रॉम थळ यांच्या वतीनं मालिका विरास एक स्पोर्ट्स सायकल इथे देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी बॉल बॉक्स आणि स्टंपची व्यवस्था करण्यासाठी संदीप दादा घरत यांनीसुद्धा आम्हाला हातभार लावलेला आहे. जेवणाची व्यवस्था म्हात्रेवाडी वर्सोली यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. या सर्वांचेच मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो या स्पर्धेला जगभरामध्ये पोहोचवण्यासाठी जे सर्व टेक्निशियन्स इथे कार्यरत आहेत आणि मेहनत घेत आहेत, अगदी उन्हाची लाही होत असताना ते आपल्या जागेवरती मात्र स्थिर आहेत. ते आमचे सुरेंद्र कुमावत आपण पाहतोय मेन कॅमेरावरती. आणि याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय पिंट्या ठाकूर आणि त्याचप्रमाणे राजाभाऊ ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी मैत्री ग्रुपतर्फे त्यांचे हार्दिक 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 स्वागत करतोय आणि विनंती असेल दोन्हीही सन्माननीय व्यक्तींना की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं, कारण कोरोना काळामध्ये आपण सर्वजण ज्यावेळेस घरात होतो तेव्हा आपल्या जीवाची बाजी ज्यानं लावली होती ते संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये आणि अलिबाग तालुक्याच्या बाहेर त्या कामासाठी, त्या समाजकार्यासाठी प्रसिद्ध आहेत ते सन्माननीय राजाभाऊ ठाकूर. आणि क्रिकेटचा एक संघ मालक आणि त्याचप्रमाणे क्रिकेटचा एक चांगला फलंदाज, विकेट कीपर आणि प्रत्येक वेळेस आपण क्रिकेटच्या माध्यमातून आयोजनाची भूमिका ज्यांनी खऱ्या अर्थानं पार पाडलेली आहे ते आपल्या सर्वांचे लाडके एक खेळाडू मी म्हणेन, ते म्हणजे पिंट्या ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांनीसुद्धा मोठं योगदान दिलेलं आहे. मी विनंती करतोय सर्व पाहुण्यांना, त्यांच्या समवेत आलेले सर्व कार्यकर्ते असतील, आमचे सर्व पाठीराखे असतील, त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. वेळ फार वाया चाललेला आहे. 39 धावांची गरज आहे. तीन षटकांचा हा सामना आणि यानंतर अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 5:30 वाजलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा उशीर होणार नाही, अंधार होणार नाही. अगदी लाईटमध्ये हे सामने परिपूर्ण झाले पाहिजे. हा चला सामन्याला सुरुवात करूया आपण. आत्ताच जे प्रेक्षक आमच्या समवेत जोड़लेले आहेत यूट्यूबच्या साथीनं आणि त्याचप्रमाणे राइडर्स कल्याण की जानिब से दीपक ने स्टैनिशिंग में कहूँगा, पहले बिल्कुल ऐसा लग रहा था ये कैच ड्रॉप हो सकता है, मगर ये बहुत ही बढ़िया कैच, वेल जज कैच और इसी के साथ पहली गेंद पर ये पहला झटका लगता हुआ
ये जो फॉरवर्ड क्रिकेट है इसके हिसाब से अगर देखा जाए तो ये मैच आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है, क्योंकि हर ओवर में मात्र एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे लाजमी है। जी हाँ, इनसाइड आउट खेलने की कोशिश कर रहे थे, थोड़ा सा रूम अपने आप को दिया था और कवर की दिशा में खेलने की कोशिश थी, मगर गेंद फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई और इस मरतबा थोड़ी सी नीची भी रही और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार उसी की कोशिश, मगर इस मरतबा ढीले हाथों के साथ उस गेंद को बहुत ही खूबसूरती के साथ ढकेला था। डीप पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे, उसके बावजूद दोनों भी बल्लेबाजों ने बहुत ही शानदार रनिंग बिटवीन द विकेट का प्रदर्शन किया और 2 रन यहाँ पे मुकम्मल कर लिए हैं। इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 3 रन 1 विकेट के नुकसान पर। पहला ओवर प्रगति पर, पहले ओवर में रनों को सुखा दिया है, रनों के लिए यहाँ पे वंचित किया है, बड़े स्ट्रोक से महरूम किया है। अब यहाँ पे बल्लेबाजों को सोचना होगा, वरना ये मैच थोड़ा सा फिर से एक बार सर चढ़कर बोल सकता है और इसी वजह से वक्त रहते हुए यहाँ पे बड़े स्ट्रोक आने जरूरी। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट आगे निकले, इसी की तो मैं बात कर रहा था। बहुत ही बढ़िया स्ट्रोक और गेंद हम देख सकते हैं लॉन्ग ऑन और लीड की तरह सीधा ये चौका। से रनों की संख्या 7 रन। आहा, देखिए फिर से एक बार चकमार हिट करने की कोशिश कर रहे थे, मिडॉन के ऊपर से खेलने का प्रयास था, मगर गेंद ने जैसे ही टप्पा खाया, टप्पा खाने के बाद गेंद मुड़ी और उसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 7 रन 1 विकेट हो चुकी है 7 रन 1 विकेट के नुकसान पर। अब यहाँ से देखिए जीत और हार का फासला, जिसमें बहुत बड़ा हमें एक तफावत नजर आ रही है। सात रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 12 गेंदें बची है और अब 12 गेंदों में 32 रनों की जरूरत। 16 के औसत से यहाँ पे रन बनने की जरूरत। हर ओवर में 16 रन बनाने हैं, यानी अब हर ओवर में 2 बड़े स्ट्रोक की दरकार। अगर 2 छक्के लगते हैं, यानी कुल मिला के 12 गेंदों में अगर 4 बड़े स्ट्रोक यहाँ पे आते हैं, वो चौका हो या छक्का, मगर 4 अगर बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच जीता जा सकता है। मगर धनवीन स्पोर्ट्स अलीबाग के जो गेंदबाज हैं, गेंदबाज दीपक की मैं ज़रूर यहाँ पे सराहना करना चाहूँगा। काबिल तारीफ गेंदबाजी उन्होंने की है। पहले ओवर में मात्र 7 रन खर्च किए। जी हाँ, इस मरतबा तेज तर्रार एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश, मगर लेग स्टंप के बाहर भटके। अंपायर जी विशाल सर, जिन्होंने अपने हाथों को ज़मीन से समांतर फैलाया और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। जी हाँ, इस मरतबा उड़ाया है लॉन्ग ऑन के ऊपर से। जी हाँ, मगर रघु की जबरदस्त फील्डिंग, कमाल की फील्डिंग। जहां पे 6 रन मिलने की संभावना थी, वहां पे मात्र 1 ही रन पर संतुष्ट रहना पड़ेगा बल्लेबाजों को। शानदार स्ट्रोक था। अगर उनके हाथों से गेंद छिटकती तो 100% वो सीमा रेखा के बाहर ही जाती, मगर उस गेंद को अंतिम क्षणों में टैप किया था। प्रेजेंस ऑफ माइंड, इसी को कहते हैं समय सूचकता, और ये हर खिलाड़ी में होना बहुत ही जरूरी। रघु हालांकि 40+ जो हो चुके हैं, मगर देखिए अपने फिटनेस के बलबूते पर किस तरह से यहाँ पे फील्डिंग कर रहे हैं। हर वक्त अपने टीम के लिए 100% देने की उनकी जो खासियत है फिर से एक बार यहाँ पे नजर आती हुई। 5 रन सेव किए हैं। इन ये 5 रन बहुत ही काफ़ी मौल्यवान। मगर ये देखिए इस मरतबा डॉन ने आओ देखा ना ताओ, सामने पड़ी हुई गेंद के पिच तक पहुंचे, हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। 6 को मिला है। कुल मिला के 12 रन बनाकर डॉन स्ट्राइकिंग गेंद पर। जी हां, फिर से एक बार बिहाइंड द विकेट खेलने का प्रयास। नो मैंस लैंड में गेंद, 2 खिलाड़ी उसके नीचे दौड़ते हुए, मगर उसका कोई फायदा नहीं होगा। कैच लपकने के लिए असफलता, और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ
जुटा लिए है। देखिए रनों की बरसात अब यहाँ पे हो रही है, जीत की ललक यहाँ पे नजर आ रही है, जीत की भूख यहाँ पे नजर आ रही है। डॉन अर्थात प्रदीप उनका नाम, मगर डॉन के नाम से सुपरिचित। 17 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि मंजिल अभी भी दूर है, दिल्ली बहुत दूर है। अब यहाँ से और 3 बड़े स्ट्रोक की जरूरत। जी हाँ, अपने घुटने के बल गए थे और उस गेंद को खेलना चाहते थे, और जैसे ही शॉट फाइनल की दिशा में विलास थोड़ा सा फंबल हुए, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने, और देखते देखते 1 रन यहाँ पे आसानी के साथ मुकम्मल कर लिया है। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर की अभी भी 2 गेंदें आना बाकी, कुल मिला के 39 रनों की जरूरत। अब जीतने के लिए बचे हुए 8 गेंदों में 21 रनों की जरूरत। कमाल का मैच, जबरदस्त मुकाबला होता हुआ हवा में गेंद जरूर है, समर्थक उस गेंद के नीचे, और एक आसान सा कैच। फिर से एक बार बहुत ही बढ़िया फील्डिंग, और एक बल्लेबाज जी हाँ, यहाँ पे चालेल रे निखिल, सर चालणार आहे, चला. निखिल मगाशी तू बोलला चालेल म्हणून. पुढचा सामना आहे सर. बोलला ना 1 ओव्हर नंतर चालेल चालेल. रुपेश नए बल्लेबाज, स्ट्राइकिंग एंड पर, नॉन स्ट्राइकिंग एंड पर डॉन, और अब इस ओवर की एक अंतिम गेंद शेष। 18 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हालांकि अब जीतने के लिए 21 रनों की जरूरत, 7 गेंदें बची है। इन 7 गेंदों में अगर 3 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये मैच जीतना आसान हो सकता है, मगर सवाल निशान यही है कि क्या यहाँ पे बचे हुए 7 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक आएंगे। आ भी सकते हैं, क्योंकि क्रिकेट बहुत ही अद्भुत खेल है, बहुत ही अनोखा खेल है। जी हाँ, ये देखिए उड़ाया है कवर के ऊपर से, शानदार तरीके से उसे लॉफ किया है। गेंद 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, डीप कवर सीमा रेखा के बाहर, 4 रन। दो बड़े स्ट्रोक की दरकार। अगर 2 छक्के इस अंतिम ओवर में आते हैं और सिंगल और डबल के ऊपर भी यहां पे काम किया है बल्लेबाजों ने, तो ये मैच जीता जा सकता है। नवजीवन दिगोड़ी टीम के कैप्टन, और उसी के साथ साथ अमृत स्पोर्ट्स सासव ने टीम के कैप्टन से मेरी गुजारिश है कि आप दोनों भी फौरन प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ यहाँ पे तशरीफ लाए। जी हाँ, हम फोकस करेंगे क्योंकि ये मैच बहुत ही क्रूशल है। इस मैच में जो भी टीम जीतेगी वो टॉप 3 में प्रवेश करेगी और कम से कम एक प्राइस अपने नाम करेंगी, और इसी वजह से ये ओवर बहुत ही क्रूशल होगा। इस ओवर का मोल और भाव बहुत ही बड़ा होगा। अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं, खुद समर्थ कड़ू यहाँ पे फील्डिंग सेट करते हुए। देखिए किस तरह से यहाँ पे फील्डिंग सेट की है। डीप कवर की दिशा में एक फील्डर तैनात है चौका बचाने के लिए, उसी के साथ एक शॉर्ट कवर में भी फील्डर, बैकवर्ड पॉइंट की दिशा में एक फील्डर तैनात है।
तकरीबन 4 फील्डर ऑफ साइड की दिशा में और 5 फील्डर ऑन साइड की दिशा में। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है डॉन। जब तक डॉन मौजूद रहेंगे तब तक ये मैच जीता जा सकता है, मगर समर्थ गढ़ू अपना पूरा एक्सपीरियंस यहां पे झोंकते हुए फिर से एक बार देखिए गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद काटा बदलती हुई बाहर की तरफ निकल गई। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी डॉन ने, मगर गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं। अब 5 गेंदें बची है, 17 रनों की जरूरत। क्या यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक आएंगे? हालांकि सीमेंट विकेट होने के बावजूद यहाँ पे गेंद को घुमाने की क्षमता। फुल टॉस गेंद उसे कारपेट के सहारे खेला है, गेंद स्क्वायर लेग की दिशा में ट्रेवल हो रही है, वहां पर थोड़ा सा फंबल हुए, वहां के फील्डर उसका पूरा फायदा उठाया और 2 रन तो मुकम्मल। और तीसरा रन भी यहाँ पे मुफ्त का मिलता हुआ ओवर थ्रो के रूप में। जहां पे 2 ही रन मिल सकते थे वहां पे 3 रन खर्च किए हैं। अब देखिए बेन स्ट्रोक की यहाँ पे याद ताज़ा कर रहे हैं सारे खिलाड़ी मैदान में। 4 गेंदें बची है, 14 रनों की जरूरत। 4 गेंदों में 2 बड़े स्ट्रोक आना जरूरी। बेसब्री से यहाँ पे इंतजार हो रहा है डगआउट में बल्लेबाजी करने वाली टीम के कि कब यहाँ पे 2 बड़े स्ट्रोक आएंगे। फिर सेलिब्रेशन हमें देखने को मिलेगा और ये 2 बल्लेबाज जब तक है तब तक ये कारनामा अंजाम हो सकता है। अच्छी गेंद, जबरदस्त गेंद थी, सामने से निकल गई और आखिरकार यहाँ पे रनआउट के रूप में एक बल्लेबाज को मैदान छोड़ना पड़ेगा और एक बल्लेबाज मैदान से बाहर गणेश के रूप में। उम्मीद की किरण यहाँ से जग सकती है और डॉन के ऊपर सारी निगाहें हैं, सारी उम्मीद यहाँ पे लगाए बैठे हैं कि डॉन ज़रूर यहाँ पे एक कम से कम बड़ा स्ट्रोक लगाएंगे। हालांकि 3 गेंदें बची है, अगर गेंदबाज कोई गलती करते हैं, वाइड बॉल या नो बॉल करते हैं, तब भी यहाँ पे बल्लेबाजों को जीतने का मौका बनेगा। मगर समर्थ गढ़ू के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। तकरीबन 25 साल से हर मैदान पर और बड़े बड़े टूर्नामेंट में उन्होंने अपने गेंदबाजी का जौहर दिखाया है। सुप्रीमो ट्रॉफी जैसी प्रतियोगिता में भी उन्होंने कमाल की गेंदबाजी की, मगर इस मर्तबा देखिए मनोवैज्ञानिक दबाव उनके ऊपर भी है। बल्लेबाज से और उनके शरीर से दूर रखने की कोशिश, गेंद ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई काटा बदलती हुई। वाइड के रूप में 1 रन, 3 गेंदें और 13 रन। जी हां, इस मरतबा 2 टांगों के बीच में करने की कोशिश की थी और उसे खेला था, मगर लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर को ढूंढ लिया और इसी के साथ डॉन भी मैदान से बाहर। है यानी बल्लेबाजों के ऊपर निर्भर नहीं, अब गेंदबाज के ऊपर निर्भर रहना होगा। क्या यहाँ पे नो बॉल या वाइड बॉल हमें नजर आएगी? अगर गेंदबाज वाइड बॉल करते हैं या नो बॉल करते हैं तो फिर से एक बार यहाँ पे कुछ न कुछ स्पार्क नजर आएगा, वरना ये मैच तो गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में पूरी तरीके से झुका हुआ साफ नजर आ रहा है। मगर दोस्तों नेवीटेक राइडर्स कल्याण यहाँ पे क्या कमबैक करेगी? मगर मैंने जैसे कहा कि मंजे हुए खिलाड़ी है समर्थ गढ़ू, 25 साल का उनके पास एक्सपीरियंस, 40+ रायगढ़ प्रीमियर लीग के मैन ऑफ द सीरीज और उसी के साथ साथ सुप्रीमो ट्रॉफी जो सांता क्रूज में खेली जाती है, भारत की सर्वश्रेष्ठ ट्रॉफी, वहाँ पे भी उन्होंने बहुत ही शानदार कलात्मक गेंदबाजी और ज़बरदस्त बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए अनेक खिताब अपने नाम किए हैं और इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने, अर्थात धनवीन स्पोर्ट्स अलीबाग। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक।
मी विनंती करतोय नवजीवन दिघोडी संघाचे कर्णधार, त्याचप्रमाणे अमृत स्पोर्ट्स सासवणे संघाचे कर्णधार आणि धनवीन स्पोर्ट्स अलिबाग संघाचे कर्णधार. चला आपण लॉट्स करणार आहोत, इथे लॉट्स टाकणार आहोत. याच दरम्यान व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मैत्री स्पोर्ट्स मैत्री चषक वर्सोली जेव्हा आपण आयोजित केलेला आहे त्याचं स्पर्धेचं 3रं वर्ष आणि या 3ऱ्या वर्षी सुद्धा आपल्याला आवर्जून या स्पर्धेसाठी ज्यांनी उपस्थिती दर्शवलेली आहे असे आमच्या आकाश राणे आणि त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सुजय घरत यांच्यावरती सदैव प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं ज्यांनी सदैव जपलेलं आहे असे सर्वप्रथम